नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। माजी राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांचा आभार मेळावा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व्यंकटेश लॉन्स राहुरी येथे उत्साहात संपन्न झाला। माजी राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांचा आभार मेळावा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व्यंकटेश लॉन्स स्टेशन रोड राहुरी येथे उत्साहात संपन्न झाला। या आभार मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी भावनिक होऊन आपले मनोगत व्यक्त केले। दादा, आपण राहुरी नगर पाथर्डीमध्ये अनेक विकासाचे काम केले। आपण 2.5 वर्ष मंत्री असताना अनेक कार्यकर्ते आपल्या अवतीभोवती फिरून आपापली कामे करून घेतली आणि तेच कार्यकर्ते आज आपल्या जवळ न राहता निघून गेले। जे प्रामाणिक कार्यकर्ते आजही या ठिकाणी उपस्थित आहेत, काही कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये रोष व्यक्त करून आपण नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणली, जो 10 वर्षाचा बॅकलॉग भरून काढला। तरी सुद्धा जनतेने आपल्याला नाकारले। विकासाचे काही देणं घेणं नाही, फक्त विलक्षण इलेक्शन लागले की जनतेला पैसा हवा। आपल्यासारखा उच्च शिक्षण घेणारा आमदार, ज्याच्याकडे दया, क्षमा, शांती, सत्य, अहिंसा असे पंचशील तत्व असणारा आमदार नको आहे। ज्या आमदाराकडे विकासाचे विजन आहे, ज्याच्याकडे तालुक्याचा विकास करून तालुका महाराष्ट्रात पुढे नेण्याची दूरदृष्टी आहे, असा आमदार तालुक्याला नको आहे। दादा, आपण आपल्या स्वभावात बदल करा, खरे व खोटे कार्यकर्ते ओळखा। आपल्या चांगुलपणाचा भरपूर कार्यकर्त्यांनी फायदा घेतला। दादांनी आपल्या भाषणातून सांगितले, राहुरी नगर पाथर्डी या मतदारसंघातील मायबाप जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे। माझा स्वभावच असा आहे, तो नैसर्गिक आहे। माझी इच्छा असताना सुद्धा मी तो बदलू शकत नाही। मी 5 वर्षामध्ये तालुक्याच्या विकासामध्ये कुठेही कमी पडलो नाही। माझ्याकडे आलेला कार्यकर्ता विरोधक आहे का पार्टीचा आहे, कधीही पाहिले नाही। रात्रंदिवस मी तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। तालुक्यातील जो जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्याच्या लाईटचा प्रश्न असेल, खेड्यापाड्यातील शहराला जोडणाऱ्या रस्त्याचा प्रश्न असेल, अनेक दळणवळणाचे रस्त्याचे प्रश्न असेल, गावातील अंतर्गत रस्ते असं अमरधाम सुशोभीकरणाचे प्रश्न असेल, कोणाचे वैयक्तिक हॉस्पिटलचे प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न मी सोडवण्याचे प्रयत्न केले। तरी सुद्धा मला असे वाटते आपण कुठेतरी कमी पडलो। तरी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मी आव्हान करतो, आपण खचून न जाता आपण माझी ताकद आहे, आपण पुन्हा एकजुटीने एक विचाराने कामाला लागा। मी तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे। जय पराजय होतच राहतात। जनतेने दिलेला कौल आपल्याला मान्य आहे। या आभार मेळाव्या प्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष MD सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भेटे, यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजयराव तळमणार, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चाचा तनपुरे, मार्केट कमिटीचे संचालक रामदास बाजकर, सरपंच ज्ञानेश्वर बाजकर, पाथर्डी व नगर तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्या सुरुवातीच्या फेरीला गावात सगळे मी जरी नसलो तरी त्याच्या कमी असतील, अरुण साहेब, हर्षू, आमच्या सौभाग्यवती आई, सर्वजण राहुरी शहरामध्ये फिरत असल्या कारणाने मी म्हटलं काय एवढे आपले लोक आपल्या पाठीशी राहतीलच या विश्वासावर मी होतो। राहिले आपले लोक, मी असं म्हणणार नाही, पण मात्र एक 25-30 मताचं मताधिक्य या तालुक्यातून मिळेल अशी अपेक्षा होती। पण कुठेतरी माझं काहीतरी राहिलं असेल, काहीतरी चुकलं असेल, जेणेकरून 5,000 मतांनी आपण तालुक्यामध्ये मागे राहिलो। ठीक आहे, निवडणुका येत असतात, आपल्यापैकी बऱ्याचशा वक्त्यांनी बोलले, काही लोकांचं बोलायचं राहून पण गेलं आणि वेगवेगळी कारणं आपण सर्वांनी या ठिकाणी सांगितली। काही झाले असतील, काही चुका नियोजनाच्या झाल्या असतील, काय नाही, मग त्यांच्या खासदारांनी तर माझ्यापेक्षा जास्त म्हणजे 21 लाख रुपये भरून त्यावेळेस त्यांच्याच खासदारांनी पडताळणी केली होती। त्यावर त्यांचं काय मत हेही विचारलं आणि शेवटी मलाही माहिती आहे की जर चोरी करायची असेल तर ती जरा जास्त ह्याने केली जाते, त्यामुळे त्याच्यामध्ये खूप काही सांगता या मताचं मी देखील नाही। पण कार्यकर्त्यांची भावना होती, कार्यकर्ते मला सातत्यानं, विशेषतः काही गावातले कार्यकर्त्यांची निश्चितपणे सातत्यानं जी संधी मला 5 वर्षापूर्वी मिळाली होती, लोकांकरता 5 वर्ष अविरत त्या ठिकाणी कष्ट करून लोकांची कामं करण्याचा प्रयत्न केला। काय जात येणाऱ्या माणसाचं काम कसं मार्गी लागेल या तालुक्याच्या विकास
विकासाला कशी चालना मिळेल याचा प्रत्येक क्षणोक्षणी प्रयत्न केला. आणि आज मलाही अपेक्षा होती की आता आज काही मी आमदार नाही, माझी आमदार तरी देखील एवढ्या मोठ्या संख्येनं इथं कार्यकर्ते राहुरी नगर पाथर्डी तीनही तालुक्यातून उपस्थित झाले. एक कुठंतरी 5 वर्षामध्ये एक माणसं मी त्या ठिकाणी कमवले. मला भेटायला देखील बरेच घरी येऊन गेले, पाहुणे येऊन देखील लोक झाले. हीच माणसांची हीच खरी माझी संपत्ती आहे. या मतदारसंघातली माणसं ज्या भावनेने या ठिकाणी कोणाला एक गाडी दिली नाही, घोडं दिलं नाही, काही नाही, मात्र तरी देखील इतक्या मोठ्या संख्येने इथं लोक आली. हे कुठेतरी 5 वर्षामध्ये कोणाला बंद तयार झाले ते अजूनही तसेच आहे. काही गोष्टी निवडणुकीमध्ये माझ्या चुकल्या असतील, माझ्या लक्षात आल्या नसतील, काही गोष्टीमध्ये मी कमी पडलो असेल, कुठेतरी काही गावामध्ये काही विकास कामं मी करायचा प्रयत्न केला. काय मला त्याचं देखील आत्मचिंतन मी करतो की नेमकं मी काय चुकलो आहे का हे देखील आत्मचिंतन चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच मी ऊर्जाच पुढे घेऊन जाण्याचं सामर्थ्य ऊर्जा. EVM पडताळणीबाबत आपण अर्ज दाखल केला. शिवाजीराव पेंडले यांनी आगामी काळात दादा निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यकर्त्यांना काय वाटतं? मी आजच सांगितलं की प्रत्येक निवडणुकीचं विषय वेगळे असतात. लोकसभेला विषय वेगळे होते, विधानसभेला विषय वेगळे होते, नगरपालिकेचे विषय वेगळे असणार आहेत, जिल्हा परिषदांचे विषय वेगळे असणार आहेत. त्यामुळे लोकसभेला महाविकास आघाडीला भरभरून यश मिळालं आणि विधानसभेला आमची खूप पिछाड झाली. म्हणजे हाच ट्रेंड काय लगेच पुढं चालू असतो असं नाही, हे आता ह्या निवडणुकीत दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे भविष्यात नगरपालिकांच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदांच्या निवडणुका असतील, त्यातही मुद्दे घेऊन चांगले उमेदवार कोण आहे याच्यावरही बरंचसं अवलंबून असेल. त्यामुळे आम्ही ताकदीने त्या निवडणुका लढू आम्ही. राहुरी प्रतिनिधी उमेश बाजकर. खास दीपावली निमित्त चला पाहुणं आपल्याला जायचंय, पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळते. चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भव्य दिव्य व सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. सर्वसामान्यांना परवडणारे हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया फक्त वैष्णवी हॉटेलमध्ये. या हॉटेलची चवच लय न्यारी. पाहुणं एकदा या, हॉटेलची चवच लय न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05. या हॉटेलचा पत्ता टाकळी ढोकेश्वर नगर, कल्याण हायवे, पारनेर चौक, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.